नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी पॉईंट IQ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती 2025 सराव प्रश्नपत्रिका पाहत आहोत. मुख्यत्वे आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी सर्वात महत्त्वाचे असणारे 50 प्रश्नांचे रिव्हिजन घेत आहोत. तसेच पोलीस भरतीचे प्रिव्हियस इयर प्रश्न आणि चालू घडामोडीवर आधारित प्रश्न आपण घेत आहोत. त्यामुळे आपल्याला जर या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. तसेच तुम्ही आपल्या स्टडी IQ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, नीती आयोगाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? दिल्ली. आजचा दुसरा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? तर 19 फरवरी 1930ला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले? तर 1 जानेवारी 1949ला. नेक्स्ट क्वेश्चन, नाबार्ड बँकेची स्थापना कधी करण्यात आली? 12 जुलै 1982. प्रसिद्ध दलाल स्ट्रीट कोणत्या शहरात आहे? तर मुंबईमध्ये. नवीन 2000 रुपयाची नोट कधी चलनात आली? 10 नोव्हेंबर 2016ला. आजचा आपला नेक्स्ट प्रश्न आहे, 1868 मध्ये भारताचे सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्न कोणी मोजले? तर दादाबाई नौरोजी यांनी. भारताची आर्थिक राजधानी कोणती? मुंबई. GST स्वीकारणारा पहिला देश कोणता? तर फ्रान्स. GST लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर आसाम. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे अंटार्क्टिकावरील संशोधन केंद्राचे नाव काय आहे? तर मैत्री. नेक्स्ट प्रश्न, आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कोणते? तर हिसार. नेक्स्ट क्वेश्चन, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? सिकंदराबाद. सातपुडा पर्वतरांगेमुळे कोणत्या 2 नदींची खोरी वेगळी झाली आहे? तापी व नर्मदा. जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर सुवर्णरेखा. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील तलावांचे राज्य कोणते आहे? आंध्र प्रदेश. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? तर पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर. जगातील सर्वात मोठे बेट कोणते? ग्रीनलँड. भामरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर गडचिरोलीमध्ये. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? पुणे. नेक्स्ट क्वेश्चन, लोकसभा व राज्यसभेवर महाराष्ट्रातून एकूण किती सदस्य निवडून येतात? तर निवडले जातात तर 67. नेक्स्ट क्वेश्चन, बीबी का मकबरा कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबादमध्ये. जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? रत्नागिरीमध्ये. संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फुटबॉलशी संबंधित आहे. चला तर नेक्स्ट प्रश्न पाहूया आपण. भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोण ओळखले जातात? तर APJ अब्दुल कलाम. चाबहार बंदर कोणत्या देशात स्थित आहे? तर इराणमध्ये. इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळांचे नाव काय आहे? शक्तीस्थळ. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे? तर S. सोमनाथ. महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? औरंगाबाद. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? द हेग. संविधान सभेची कल्पना कोणी मांडली? मानवेंद्रनाथ रॉय. संविधान समितीचे अँग्लो इंडियन सदस्य कोण होते? तर फ्रांक अँथनी. नेक्स्ट क्वेश्चन, घटना समितीचे पारशी सदस्य कोण होते? HP मोदी. घटना समितीच्या पहिल्या बैठकीत किती महिला हजर होत्या? 9. घटना समितीचे एकूण कामकाज किती दिवस चालले? तर 182 दिवस, म्हणजेच 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेतील
घटना दुरुस्तीची तरतूद कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आली आहे? दक्षिण आफ्रिका. भारतीय राज्यघटनेत एकूण किती मूलभूत कर्तव्ये दिलेली आहेत? तर 11. राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 6 वर्ष. भारताचे सर्वात तरुण राष्ट्रपती म्हणून कुणाला ओळखले जाते? तर नीलम संजीव रेड्डी यांना. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? सर्वपल्ली राधाकृष्णन. भारतातील प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कोणत्या शहरात स्थित आहे? मदुराई. नेक्स्ट क्वेश्चन. शिवाजी महाराजांनी कोणत्या दिवशी शाहिस्तेखानाची बोटे छाटली? तर 5 एप्रिल 1663 ला. शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? तोरणा. तो कधी? 1646 ला. राष्ट्रकूट घराण्याची स्थापना कोणी केली? दांती दुर्ग यांनी. वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले? तर कृष्ण प्रथम यांनी. नेक्स्ट क्वेश्चन. सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता? सिमुक. फकिरा या कादंबरीचे लेखक कोण आहे? अण्णाभाऊ साठे. आर्य समाजाचा बायबल म्हणून कोणत्या ग्रंथाला ओळखले जाते? सत्यार्थ प्रकाश. नेक्स्ट क्वेश्चन. सन 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? गोपालकृष्ण गोखले यांनी. इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? तर रासबिहारी बोस यांनी. तर मित्रांनो, आजची आपली ही पोलीस भरतीची चालू असलेली सिरीज इथे समाप्त झाली आहे. चला आपण भेटूया नेक्स्ट सिरीजला.